कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वेवर अर्जुनवाड फाट्यावर चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे। यातील 2 संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। चोरट्यांकडून 39,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे। सुमित शत्रुघ्न काळे वय वर्ष 19 राहणार माजी सैनिक वसाहत पारधी वस्ती मिरज असे अटक केलेल्याचे नाव आहे। जितू चव्हाण सध्या राहणार पारधी वस्ती मिरज, चव्हाण याचा मित्र अशी पसार झालेल्यांची नावे आहेत। दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वेवर अर्जुनवाड फाट्याजवळ उभ्या असलेल्या एका कारमधील व्यक्तीला तिघांनी चाकूचा धाक दाखवत दागिने लुटले होते आणि त्यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना गांधी चौक पोलिसांना दिल्या होत्या। सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते। पथक चोरट्याचा शोध घेत असताना एक जण दागिने विक्री करण्यासाठी नशेमान हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। काळे तेथे आल्यानंतर त्याला पथकाने ताब्यात घेतले आणि त्याची तपासणी केल्याजवळ त्याच्याकडे दागिने घड्याळ सापडले। त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने अर्जुनवाड फाटा येथे अन्य 2 साथीदारांच्या मदतीने लुटल्याची कबुली दिली। 39,000चा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे। मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी चौकचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, सुरेश पाटील, अभिजित धनगर, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण, बसवराज कुंदगोळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर-कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक 22/12/2024 रोजी पहाटे 3:15 ते 3:30 दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना घडली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 296/24 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। सदर सूचनांच्या आधारे डीबी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार पारधी वस्ती मिरज हा विक्री करता नरेमन हॉटेल जवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौकीतील सर्व डीबी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व आरोपीकडून गुन्हा केल्यानंतर चोरी गेलेला मुद्देमाल त्यामध्ये एक टायटनचे किमती घड्याळ, एक सोन्याचे मणिमंगळसूत्र, एक सोन्याचे धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्त्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडकीस येतील का या अनुषंगाने तपास सुरू आहे। पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत, तसेच डीबी पथक याचा पुढील तपास करत आहे। अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे
asgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.